Hello YouTube, what you are seeing is the wallpaper about the Kalash Panchang. Today what we are going to see is the demo of the Marathi calendar. The Kalash Panchang has introduced the Marathi calendar. Let's go and see the cool Kalash logo along with the Panchangam name, Marathi calendar. I'm hitting it. The further entire video how to use it will be in the Marathi language. नमस्कार मित्रांनो, हा मराठी कॅलेंडर कलश पंचांग आपल्या समक्ष जे आहे ते 2015 आणि 2016 ह्याचं संपूर्ण कलेक्शन ह्या पंचांगला तुम्हाला भेटेल. हा पंचांग 6 सेक्शनमध्ये डिवाइड केलेला आहे. पहिला सेक्शन कॅलेंडर, दूसरा सेक्शन चौघडिया. या सेक्शनमध्ये तुम्हाला मुहूर्त भेटणार. मंथली पंचांग म्हणजे की मासिक पंचांग, इयरली पंचांग, वार्षिक पंचांग आता तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही ह्याच्यात जाऊन बघू शकता. मोर ॲप्स, कलश पंचांगची मराठी कॅलेंडर या उपरांत खूप ॲप्लिकेशन्स जे आहे ते तुम्हाला प्ले स्टोअरची लिंक इकडनं उघडणार. कॉन्टॅक्ट अस, इकडे आमचा वेबसाईटचा ॲड्रेस असेल. आता कॅलेंडर सेक्शनला आपण क्लिक करूया. आजचा महिना ऑक्टोबर 2015, दिनांक 25. हिरव्या रंगात जे आपल्याला बॉक्स दिसतोय तो आजचा दिवस रविवार. आपल्याला समजा उद्याचे मुहूर्त बघायचे असेल किंवा पंचांग बघायचं आहे, उद्या शरद पौर्णिमा 26 ऑक्टोबर 2015. आपण क्लिक करूया. क्लिक करताना एक जे विंडो उघडली त्याचा डिफरंट सेक्शन्स आहे. वरती कलश पंचांगचा लोगो, त्याच्या खालती हे पांढरा बॉक्स, ह्याच्यात अश्विन महिना, शुक्ल पक्ष, चतुर्दशी, त्याच्या खालती लिहिलेलं शरद पौर्णिमा, ह्याच्या खालती शरद पौर्णिमाची इमेज, चित्र. राईटला आपण जाऊया मग दिनांक 26, त्याच्या खालती सोमवार. याच्या खालती लाल रंगात जे आपल्याला दिसतो 6:36 आपल्याला सूर्योदय होणार. त्याच्या बाजूला पांढऱ्या रंगाचा आयकनला 18:09 म्हणजे सायंकाळी 6:09 सूर्यास्त होणार. त्याच्या बाजूला 17:24 म्हणजे की 5:24 सायंकाळी चंद्रोदय आणि चंद्र अस्त. शेवटचा आयकॉन ते दुसऱ्या दिवशी सकाळी 5:08. त्याच्या खालती पेन आणि पेपर सारखा जे आयकन आहे तो आहे टिप्पणी किंवा नोट आयकन. ह्याच्यात आपल्याला काही नोट घ्यायची असेल तर आपण घेऊ शकतात. नोट लिहिल्यानंतर जेव्हा आपण ओके क्लिक करूया तर ते नोट सेक्शनला पूर्ण टिप्पणी ॲड होऊन जाते. त्याचा खालती इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेला शरद पौर्णिमा. एका दिवसात समजा 2 किंवा 3 त्योहार असेल तर हे सगळं तुम्हाला इकडे भेटेल. मेन त्योहार तुम्हाला वरच्या सेक्शनला दिसणार त्याची इमेज बरोबर. आता समजा मला पूजा करायची आहे उद्या,
मग काय काय मुहूर्त असणार ते आपण बघूया. राईट साईडला जे मेनू ऑप्शन आहे तिकडनं आपण चोघडिया क्लिक करतो. दिवस आणि रात्री दिनांक 26 ऑक्टोबर 2015 सोमवार, सकाळचा 6:30 आणि 12 सेकंदाला अमृत चोघडिया. त्याच्यानंतर 8:03 आणि 32 सेकंदला काल चोघडिया. शुभ आहे सकाळी 9:29 आणि 53 सेकंदला. पूजा करायची असेल तर आपण शुभ मुहूर्त घेऊ शकतो. म्हणजे ह्याचात आपल्याला फक्त चोघडिया किंवा तर मुहूर्त नसून आपल्याला पूर्णतः टाइम, मिनिट आणि सेकंड हे सगळं आपल्याला भेटणार. आपण बॅक जाऊन समजा हे पूर्ण पंचांग मला माझ्या मित्रांना शेअर करायचं असेल तर चोघडियाचा खालती जे शेअर बटन होता ते आपण क्लिक करू. शेअर बटन दाबताना हे पूर्ण लिस्ट आपल्याकडे येणार. कलश पंचांग कुठली कुठली ॲप सपोर्ट करणार तुमच्या मोबाईलमध्ये आहे ते. आपण आता व्हॉट्सॲप वापरून एक मित्रांना आपण हे डेटा सेंड करूया. हा डेटा माझ्या मित्रांना सेंड झाला आहे. पूर्णतः मराठी लँग्वेजमध्ये एक व्हॉट्सॲप मेसेज जो बनला त्याला आपण फक्त एकदा बघू. दिनांक 26 ऑक्टोबर 2015 अश्विन शुक्ला चतुर्दशी सोमवार, शरद पौर्णिमाचा दिवस, सूर्योदय 6:36 आणि 103 डिग्री. म्हणजे सूर्योदय आपली विषुववृत्तपासून 103 डिग्रींनी सूर्योदय होणार. तसंच सूर्यास्त 257 डिग्री. चंद्र उदय आणि चंद्र अस्त यांचं टायमिंग. चोघडिया म्हणजे की मुहूर्त जे आपण बघितले होते. खालती शेअर्ड बाय कलश पंचांग आणि आपला मराठी कॅलेंडरची लिंक. आपण परत ॲप्लिकेशनला जाऊया. समजा मला 2016चा पंचांग बघायचं असेल. मेन कॅलेंडर मेनू जेव्हा उघडला, राईट मेनूला आपल्याला 2015 आणि 2016 भेटेल. 2016ला जेव्हा आपण क्लिक करू, पहिला महिना जानेवारी. समजा मला 26 जानेवारी 2016 ह्याचा पंचांग बघायचं असेल. हे रिपब्लिक डे, प्रजासत्ताक दिन. 2016चा पूर्ण कॅलेंडर पंचांग आम्ही मराठी भाषेत बनवला आहे. पौष महिना, कृष्ण पक्ष, एकम. प्रजासत्ताक दिन दिनांक 26 मंगळवार, सूर्योदय सूर्यास्त, चंद्रोदय चंद्रास्त. खालती विशेष टिप्पणीचं तुमच्यासाठी बटन. फक्त शेवटचं जे हॉलिडे म्हणजे की रजाचा दिवस, त्याचं जे काहीतरी इम्पॉर्टंट डे असेल तो फक्त आपण इंग्लिशला दाखवूया. बाकी सगळं तुम्हाला हे मराठी भाषेत भेटेल. जेव्हा मी शेअर करणार 2016 26 जानेवारी, पूर्ण मेसेज जे अगोदर आपल्याला 2015चा मेसेज, तिकडे काही काही नंबर्स जे होते ते आपल्याला इंग्लिशमध्ये दिसत होते. 2016चा पूर्ण मेसेज तुम्हाला मराठी भाषेत दिसेल. 26 जानेवारी 2016 पौष कृष्णा एकम, प्रदीप्ता, रिपब्लिक डे म्हणजे की प्रजासत्ताक दिन, सूर्योदय 7:14 18:28ला सूर्यास्त. पूर्ण मेसेज मराठीमध्ये.
त्याचा खालती कलश पंचांगची लिंक. चौघडिया सेक्शन खूपच सरळ. फक्त डेट क्लिक करा, डायरेक्ट मुहूर्त बघा. मंथली पंचांग म्हणजे की मासिक पंचांग. महिना आपला आता 2015चा वर्ष आहे म्हणून 2015चा दिसतो. याच्यात आपल्याला दिनांक, वार, महिना, तिथी, नक्षत्र, राहुकाल, वर्ज्य आणि दूरमुहूर्त, किती वाजता दूरमुहूर्त सुरू होतो, किती वाजता संपणार, हे सगळं मासिक पंचांगला आपल्याला भेटेल. झूम इन झूम आउट करायची फॅसिलिटी पण आपल्याकडे अवेलेबल आहे. हा सगळं आपल्याला मासिक पंचांगला भेटेल. 12 महिन्याचे पूर्ण मासिक पंचांग अवेलेबल. 2016 वर्ष जेव्हा येणार ऑटोमॅटिकली हा मासिक पंचांगचा व्ह्यू तुम्हाला 2016 साठी भेटेल. आपल्याला जास्त डिटेल बघायची असेल तर वार्षिक पंचांग म्हणजे की इयरली पंचांग इकडे जाऊ. हा पूर्ण फाईल आपल्याकडे इंग्लिश लँग्वेजला आम्ही दिलेली आहे. याची प्रिंट तुम्हाला काढायची असेल तर तुम्ही काढू शकतात. डेट, सनराईज, दिनांक, सूर्योदय, कार्तिक आदी, चैत्र आदी, कुठली राशी आहे, किती वाजता सुरू होणार, समजा कोणाचा जन्म झाला आहे तर कुठली राशीमध्ये त्याचा जन्म झाला आहे हे आपण बघू शकतो. तिथी तसाच प्रकारे किती वाजता ते सुरू होणार, किती वाजता संपणार. नक्षत्र, कुठल्या नक्षत्राला आपला जन्म झालेला आहे, मुला मुलींचा, योग आणि करण. म्हणजे खूप बारीकीचे बारीक डिटेल आपल्याला इकडे भेटेल. ही सगळी विगत तुम्हाला वार्षिक पंचांगला भेटणार. समजा उद्याचा पौर्णिमाचा दिवस दिनांक 26 ऑक्टोबर. आपण तिकडे जाऊन एकदा बघूया. दिनांक 26 ऑक्टोबर. मीन राशी पूर्ण दिवसमध्ये. उद्या त्रयोदशी, चतुर्दशी आणि पूनम सगळं आहे. त्रयोदशी रात्री 12:45 संपणार. चतुर्दशी 12:45 सुरू होऊन रात्री 21:11 म्हणजे की 9:11 संपेल. आणि शरद पौर्णिमा जे सुरू होणार आहे ते रात्री 9:11 सुरू होणार. तसंच उद्याचे नक्षत्र कुठले, उत्तर भाद्रा आणि रेवती नक्षत्र. कुठले योग, तैतिल योग, घर योग आणि वाणिज्य योग. आणि कर्ण कुठले कुठले, हे सगळे आपल्याला वार्षिक पंचांगला भेटेल. झूम इन झूम आउटची फॅसिलिटी इकडे पण दिली आहे आपण. तसंच जेव्हा आपण मोर ॲप्स क्लिक केलं तर हे आपल्याला प्ले स्टोअरला रिडायरेक्ट करणार. आता हा फीचर तुम्ही यूज नाही करू शकणार कारण आपला फोन एरोप्लेन मोडमध्ये आहे. पण तुम्ही बघितला असेल एरोप्लेन मोडमध्ये असूनही हा पंचांग पूर्णतः तुम्ही यूज करू शकतात. पूर्ण ऑफलाईन मोड, कॅल्क्युलेशन्स हे सगळं तुमच्या फोनमध्येच होणार. याला इंटरनेटची कुठलीही गरज नाही. याला तुम्ही विदाऊट इंटरनेट पण वापरू शकतात. हा होता मराठी कॅलेंडर याचा पूर्णतः डेमो. धन्यवाद मित्रांनो. तुमचा फीडबॅक आम्हाला पाठवा. हॅपी न्यू इयर फॉर 2016. थँक यू यूट्यूब. बाय बाय.